नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियरला अटक करण्यात आली आहे। यूट्यूबवर मोहम्मद सैजाद खानलाही अटक करण्यात आली आहे। सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल आहेत, तर आतापर्यंत 105 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली। पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग याची गुन्हे शाखेकडून सध्या चौकशी सुरू आहे। त्यामुळे फहीम खान यांच्या 6 जणांवर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाय। फहीम खाननं उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। राजकीय दबावाखाली अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी याचिकेत केली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, आता नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा जो कार्यकारी अध्यक्ष आहे हमीद इंजिनियर याला जे आहे अटक करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच जे आहे युट्यूबर जो आहे मोहम्मद सैजाद खान याला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती आपल्याला जी आहे प्राप्त होत आहे। आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जो मुख्य आरोपी मानला जात आहे या संपूर्ण प्रकरणात त्यांनी जे आहे हायकोर्टाकडे म्हणजे उच्च न्यायालयाकडे जी आहे धाव घेतलेली आहे आणि राजकीय दबाव जो आहे असल्याचा जो आहे त्यांनी दावा त्यामध्ये केलेला आहे। मात्र पुढे काय होईल या प्रकरणात ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। अंकिता, निश्चित हितेश, त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणी सय्यद अली अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, त्याचा शोध सध्या पोलिसांकडून कशा पद्धतीने घेतला जातोय? नक्कीच बघितलं गेलं तर पोलीस यंत्रणा जी आहे नागपुरात 17 तारखेपासून एकदम सतर्क असल्यामुळे सय्यद अली जो आहे तो देखील या पोलिसांच्या हातात लागेल। मात्र सध्या अद्यापही सय्यद अली जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला नाहीये। मात्र या पद्धतीची चौकशी चालू आहे आणि ज्या पद्धतीने शोधाशोध करत आहेत त्या पद्धतीने बघितलं गेलं तर लगेच लवकरच हे आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या तावडीत येतील अशी माहिती जी आहे प्राप्त होत आहे। निश्चित हितेश, त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणाचा आता पुढील तपास कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।